अंकार ठेवा दावी थोर करोनिया एकाएकी केला मिराशीचा धनी कडिये वागवोनी भार खांदी तुका मनी निधी गाजो आणि काशी उदार जीवासी आपुलिया एकाएकी केला मिराशीचा धनी कडी वागवोनी भार खांदी नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अद्यतय जननी देवाची नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा करुणा करा दयाला तुमचा अनुग्रह लादलो पावन साधू चराचरी पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार श्री बाबाजी सद्गुरुदास तुका जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते जिथे योग विद्येस सामर्थ्य येते जिथे मानवाला मिळे मोक्ष गाता तुझ्या पायरीशी सदा नम्र माता कैलास राना शिवचंद्र मोळी तुम्ही म्हणू नका आता हे माग म्हणतील कैलास राना का म्हणायचं तर त्याच्या आवारात बसलोय त्याच्या दरबारात बसलोय हा घाट म्हणजे त्याचा परिसर आहे कैलास राना एवढ्या मोठ्यानं म्हणू नका एका कानाचं ऑपरेशन झाले माझ्या कैलास राना यांचा तो लईच मोठा आवाज आला काय खावणार हो कैलास राना शिवचंद्र मोळी फणींद्र माता मुगुटी झळाळी कारुण्य सिंधू भवदुःख हारी तुझ वीन शंभो मज कोण तारी सामर्थ्याने गजाननाच्या संकट जाई माघारा गणी गण गणात बोते गणी गण गणात बोते गणी गण गणात बोते गण गण गणात बोते गण गण गणात गण गण गणात बोते
बाप करी जोडी लेकुरा ते ओढी आपुली करवंडी बाळवणी एकाएकी केला मिराशीचा धनी कडिये वागवणी भार खांदी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी संप्राप्त कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग महान भागवत भक्त देहू निवासी जगद्गुरु तुकोबारायांचा 4 चरणाचा अभंग आहे. वैकुंठवासी हनुमंत राघू ननवरे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त हे कीर्तन आहे. एका वडिलांचं वर्ष श्राद्ध आणि त्यांच्या वर्ष श्राद्धाला साजेसा अभंग म्हणजे बापकरी जोडी लेकुरा ते ओढी. गणेश बुवा हा अभंग गाथ्यामध्ये आला तो का उगाच आला नाही. माऊली बुवा 350 वर्षापूर्वी 450 वर्ष होत आली. त्या काळात जगद्गुरु तुकोबारायांना माहित होतं की पुढे जाऊन आपली लेकरं आपल्या बापाचा उपकार आठवणीत ठेवणार आहेत. बरोबर ना? का विसरणार आहेत? आपली पोरं आपल्या बापाचं ऋण विसरणार आहेत. हे 350 450 वर्षापूर्वी जगद्गुरु तुकोबारायांना उमगलं आणि इथून पुढच्या आयुष्यामध्ये बापाचं असलेलं कार्य त्याचं उपकार प्रत्येक पोराच्या हृदयात आठवणीत राहिलं पाहिजे म्हणून या अभंगाची निवड आहे. आणि हे अभंग म्हणजे काय व्हॉट्सअपच्या कविता नाहीत. अनुभव आले अंगा ते या जगात येत असे. या जगाचा या विश्वाचा या असलेल्या कणाकणाचा जगद्गुरु तुकोबारायांनी अनुभव घेतला आणि मग ओटपुट फुटले. काय बाप करी जोडी लेकुरा ते ओढी आपुली करवंडी वाळवणी. याला थोडा बेस द्या. एकाएकी केला मिराशीचा धनी कडिये वागवणी भार खांदी. महाराज आम्हाला माहित आहे आमचा वडील आमच्यासाठी आयुष्यभर झटत राहतो, कष्ट करतो, जोडत राहतो. मग तुम्ही आम्हाला उदाहरण तरी कोणतं द्याल? तर ते असलेलं गोकुळातलं उदाहरण दिलं. एकाएकी केला मिराशीचा धनी कडिये वागवणी भार खांदे. तर भगवान कृष्ण बंदिवासात जन्माला आलेला गोकुळाचा राजा केला. बरोबर? महाराज ही बापाची ताकद आहे. ही आठवण जगद्गुरु तुकोबारायांनी करून दिली. महाराज मग खरं सांगा, याला थोडा अजून आवाज पाहिजे. मला खरं सांगा महाराज की नेमका आमचा बाप आमच्यासाठी जगतो कसा? दीपक बुवा, तुमच्या वडिलांनी तुम्हाला शिकवलं ना, त्याचं कारण एक आहे. थोडा कडक करा. त्याचं कारण एक आहे, तुमच्या बापाला एखादं स्वप्न पूर्ण करता आलं नव्हतं म्हणून ते स्वप्न तुमच्यात पाहिलं आणि तुम्हाला त्या दिशेनं प्रवास करायला लावला. बरोबर? का तर बापाने आपलं स्वप्न आपल्या डोळ्यात पाहिलं आणि याच्यात उतरवलं. आणि माझा पोरगा असा झाला पाहिजे त्याच्यासाठी आयुष्यभर झटत राहिला. त्याचं नाव बाप आहे. घालून या पाहे डोळा अलंकार. सोन्यासारखं स्वप्न घेऊन जगतो त्याचं नाव बाप. पण काही दुर्भाग्य पोरं त्या सोन्यासारख्या स्वप्नाची माती केल्याशिवाय राहत नाहीत. बाप सांगल तसं जगत नाहीत म्हणून आयुष्याचं वाटोळ होत. महाराज म्हणतात घालून या पाहे डोळा अलंकार ठेवा दावी थोर करून या. महाराज नुसतं स्वप्न बघणारा बाप नाही आमचा. नुसतं स्वप्न बघणारा आमचा बाप नाही. उन्हात ऍडमिशन साठी दिवस दिवस उभा राहणारा बाप आमचा आहे. नसता बोलणारा आमचा बाप नाही. फी कमी पडली तर ओव्हर टाइम करणारा आमचा बाप आहे. महाराज घरात अन्नधान्य नसलं, जेवायला नसलं
तर स्वतः उपाशी राहून पोराचं पोट भरणारा आमचा बाप आहे. एखादी 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 कधीतरी गोष्ट लक्षात घ्या. बाप नांगरत असावा तुमचा आणि घरात एक ओली म्हणजे ताजी चपाती असावी आणि दुसरी शिळी भाकरी असावी. बाप स्वतःला ताजी खाईल का शिळी खाईल? लेकरासाठी ठेवतो त्याचं नाव बाप आहे. स्वतः खाईल त्याला बाप म्हणता येणारच नाही. महाराज ताजी आधी भाकरी खाऊ देईल, नंतर त्याला जर अजून भूक असली तर शिळीतली अर्धी सुद्धा त्यानं सगळी खाल्ली तरी त्याचं पोट भरतं. त्याचं नाव बाप आहे. घालून या पाही डोळा अलंकार काय करतो ठेवा दावी थोर करून या. महाराज आम्हाला समजलं आमचा बाप आमच्यासाठी रात्रंदिवस आमच्यासाठी ठेवा ठेवत असतो. घर बांधून ठेवतो आमच्या लेकरांसाठी ठेवतो, जमीन घेऊन ठेवतो आमच्या लेकरांसाठी ठेवतो, आयुष्यात जी धन दौलत कमवलेली आहे ती आमच्या लेकरासाठी ठेवतो. महाराज एवढंच का? गणूबुवा माझ्या पायाला लागलं ना मी आई ग म्हणतो, जरा थोड गळ्यापर्यंत आलं की बापरे म्हणतो. पण माझ्या जीव आल्यानंतर मी कुणाचा विचार करत, कारण मी स्वतःसाठी जगणार आहे. कारण जोपर्यंत पोरगा बाप होत नाही ना तोपर्यंत तो दुसऱ्यासाठी जगतच नाही. त्याला वाटतं मला चप्पल पाहिजे, मला कपडे पाहिजेत, मला चांगलं दिसायला पाहिजे. कुणाला? पोराला वाटतं. आणि एकदा का तू बाप झाला ना त्याला वाटतं माझं पोरग नीट दिसलं पाहिजे, माझं पोरग चांगलं शाळेत गेलं पाहिजे, माझ्या पोराला काहीच कमी पडलं नाही पाहिजे. महाराज हे फक्त वरवरच देतो असं नाही. एखादं संकट त्या पोराच्या जीवावर आलं ना तर उधार होतो आणि जगाला म्हणतो त्याची चूक नाही. मारायचं असेल तर आधी मला मारा, मारायचं असेल तर आधी मला मारा आणि नंतर त्याच्याकडे द्या. का तर तुका म्हणे नेदी गांजो आणि कासी उदार जीवासी आपुलिया. अशा काहीशा अर्थाचा अभंग भगवान परमात्म्याच्या वैकुंठवासी भाऊंच्या या असणाऱ्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त निवडलेला आहे. लाख वाटलं होतं अजून काही दिवस भाऊंनी जगावं, लाख वाटलं होतं आमचा भाऊ आमच्यात जिवंत राहावा, लाख वाटलं होतं आमचे वडील आमच्या जिवंत राहावे, लाख वाटत होतं महाराज अजूनही आमच्या असलेल्या दारात ते असलेला बाप ताट मानेने जगावा असं वाटत होतो. पण माई खरं सांगू यो 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 देव लय वाईट आहे, लय वाईट देव आहे. जेव्हा खायला नसतं ना तेव्हा दिवसभर कष्ट करायला होतो आणि अर्धी कोर देतो, आणि जेव्हा खायची वेळ येते ना तेव्हा ताटातला हिसकावून घेतो. हा देव लय वाईट आहे. आता सगळं व्यवस्थित झालं होतं, आपल्या घरातली नातवंड लेकरं सगळी नोकरी लागली होती, नवे नवे सुखाचं आनंदाचं वातावरण या घरात होतं. माऊली बुवा या काळाचं वारं फिरलं, हनुमंतरायासारखा असलेला पहाडासारखा बाप या काळाच्या आड गेला. का? आले देवा चिया माना तेथे कोण
ते हो आले देवाची तेथे कोणाचे चालेना, तेथे कोणाचे चालेना. देवाच्या आणि या असलेल्या घराचा आधार निघून गेला. आणि या असलेल्या जगामध्ये प्रत्येक माणसाला जावं लागणार. मी म्हणतोय म्हणून नाही जावं लागणार. गणुबुवा, हा काळाचा नियम आहे. मी सांगतोय म्हणून नाही. माऊलींची गोड ओवी आहे. उपजे ते नासे, नासिले ते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमिका. अजून माऊली सांगते की हे मरण जे आहे ना, मरण काय वाईट नसते. बाबा, मरण कुठं वाईट असते का असते? तुमच्याकडं मेल्यावर माणसं जाळतात का जाळून मारतात? म्हणजे तुमच्याकडे बी सेमच आहे, आमच्याकडे बी सेम आहे. मेल्यानंतर माणसं जाळतात. खरं सांगा, मरण वाईट आहे का चांगलं आहे? खरं खरं सांगा, मरण वाईट आहे का चांगलं आहे? लई सुखात आयुष्य चाललं होतं आणि 2-4 टोळक असं फिराय गेल्यानंतर मिळलं. बर, फिराय गेल्यानंतर मरत असं नाही, घरात बी मरू शकत. मरणाची कधी गॅरंटी देऊ शकत? कधी बी येऊ शकत. पण 2-4 जणांचा मृत्यू झाला. वैतागले, म्हटले महाराज आता देवाकडे जायचं आणि देवाशी भांडण करायचं. दीपक बुवा देवाला भांडायला गेले 4-5 जण. काय? अरे देवा, एवढं सुंदर घर दिलं होतं आम्हाला सोन्यासारखी लेकरं दिली होती, बायको दिली होती, धन दौलत जमीन जायदाद सगळं दिलं. अरे एवढं सुंदर जगणं दिलं आणि याला मरण नावाचा शाप कार दिला? कोण म्हणला? या 4-5 जणांचा टोळक म्हणलं. काय? अरे मरण नावाचा शाप का दिला? देव खदखन हसला आणि म्हणला, अरे ही 4.5 लाख वर्षापूर्वी पृथ्वी तयार झाली, ही आकाशगंगा निर्माण झाली, तेव्हापासून आतापर्यंत जर एक जीव मी मारला नसता, अरे तू जगलाच कसा असता? म्हणजे माणसं माणसाला मातीत पुरतात, म्हणूनच माणसाला माती पुरते. कळतंय का? नीट कळलं तर बघा. माणसं माणसाला मातीत पुरतात म्हणून माणसाला माती पुरते, नाहीतर इथंच उभा राहायला जागा पुरली नसती महाराज. मरण नावाचा शाप मानण्यापेक्षा कधीतरी त्या माऊलींची ओवी ऐकावी. या देहाच्या गावा आलिया, जन्म मृत्यूच्या सोहळ्या, ना म्हणू नये धनंजया, जिया परी काळाची ओढे पडेल बजेवा, काळाची ओढे पडेल बजेवा, काळाची ओढे
काळाची हे ओढे पडेल बाजेवा काळाची उडी पडेल जेव्हा सोडविना तेव्हा माय बाप इथं कुणाचीही सुटका होणार नाही. मरण हे प्रत्येकाला येणार आहे. म्हणजे जीवन नावाचं पुस्तक आहे. त्यातलं पहिलं पान म्हणजे जन्माचं आहे, शेवटचं पान मृत्यूच आहे आणि मधलं पान कर्माचं आहे. जन्माला यायचं, कर्म करायचं आणि मरून जायचं. याच्यापेक्षा जास्त काय? आपली शेती आहे ना, शेती रोज आपल्याला शिकून जाते की आपलं जगणं कसं आहे. उगवायचं, वाढायचं आणि संपून जायचं. उत्पत्ती, स्थिती आणि लय हे असलेलं भगवंताचं चक्र आहे. महाराज मग आम्ही जीवाला जपलं पाहिजे का नाही जपलं पाहिजे? जपलं तरी जाणारच आहे, नाही जपलं तरी जाणारच आहे. म्हणजे महाराज तुम्ही असं म्हणताय आम्ही जेवायचंच नाही, असं नाही. किती जरी जपला तरी तो शेवटी लयाला जाणार आहे. मावशी तुमच्याकडे संतूर साबण आहे का? मला काय आंघोळ करायची नाही, पण मला खरं सांग, म्हणतात संतूर साबणानं गोर होतं, तरुण होतं. बोधले गुरुजी खरं सांगा, बोधले सर डॉक्टर खरं सांगा, या जगात असा अजून साबण तयार झाला नाही की ज्यानं तरुण का होता येत नाही हो माई? तर या देहाचा नियम आहे की घडोघडी काळ वाट याची पाहे. अजून किती आहे अवकाश. मी जसा सकाळी दिसत होतो तसा आता मी दिसत नाही. आता तसंच मी संध्याकाळी दिसणार नाही. उद्या तर माझं म्हणजे गॅरंटीच नाही ना दिसेल का नाही याची. तरी सुद्धा माणूस त्याला लय गोंजारत बसतो. खरं सांगतो, या जगामध्ये सौंदर्य हे चेहऱ्याचं नसलं पाहिजे. मी म्हणतो एखाद्या वेळेस माणूस थोडा काळा सावळा असला तरी चालतो गड्या, फक्त मन मात्र निर्मळ पाहिजे. जग त्याच्यावरती प्रेम करतं. नाहीतर सुंदर चेहऱ्यावरती प्रेम करणाऱ्या माणसाला स्वतःच्या डोक्यात गोळी घालून घ्यावी लागते. विठ्ठला महाराज हा देह एक दिवस जाणार आहे. म्हणजे तू लाख हिफाजत करले, तू लाख हिफाजत कर ले, तू लाख करे रखवाले. उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली. 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 तू लाख हिफाजत कर ले, 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 लाख हिफाजत कर ले, तू लाख करे रखवाली. उड़ जाएगा पिंजरा खाली, पिंजरा चांगलं नाही. आम्हाला मराठीतलं काहीतरी सांगा. देह जाईल जाईल त्यासी काळ बा खाईल. महाराज देह जन्माला आला की त्याला मरावंच लागणार आहे. म्हणजे महाराज आमच्याकडे लय पैसा आहे हो, मग मरावं लागल, मरावंच लागल. महाराज पैशानं चांगला बेड खरेदी करता येतो, त्याच्यावरची झोप अजून विकत घेता आली
पैशानं चांगलं अन्न घरात आणू शकता, दळून भाकरी करू शकता, पण चावलेला घास पोटात जाऊ द्यायचा का नाही हे देवाच्या हातात आहे. महाराज, चांगल्या गाडीत तुम्ही फिरायला जाऊ शकता, पण घरी येईल का नाही याची गॅरंटी. चांगलं घर तुम्ही आयुष्यभर कष्ट करून बांधू शकता गड्या, फक्त घरात किती दिवस ठेवायचं हे कुणाच्या हातात आहे? देवाच्या हातात आहे. फक्त माणूस देवाला मानतच नाही. आता नाही कळत गुणुबुवा, देव जेव्हा म्हातारा असं धरणी पडलेलं असतं का नाही आणि मरणाची इच्छा करतं, मला मरण यावं, मरण मरावं म्हणून इच्छा करतं, तेव्हा एखादा म्हणतो कसं वाटतंय पाटील? म्हणतं काय नाही जिंदगीत. काय म्हणतं ते? काय नाही जिंदगीत, पैसा पाणी जमीन सोयरे धायरे पोर नाती सगळं कुठं राहतंय? हे एकट्याला मारावं लागतं रे. कोण म्हणतं? हे मारायला लागल्यावर कळतं. आता नाही, आता म्हणतो माझ्यासारखा. ए गणुबुवा, इथं आपण मालक नाही, नौकर आहे, नौकर. त्या भगवंतानं आपल्याला रोल दिलाय, आपण तेवढाच रोल सांभाळायचा आणि आपलं कार्य संपवायचं, जीवनाची यात्रा. का? तो यहाँ मुसाफिर है, ये तराए पानी है, चार रोज की मेहमा तेरी जिंदगानी है. जर जमीन जर देवर कुछ न साथ आएगा, खाली हाथ आया है खाली हाथ जाएगा. तो यहाँ मुसाफिर है, तराए पानी है, चार रोज की मेहमा तेरी जिंदगानी. जर जमीन जर जेवर कुछ न साथ आएगा, खाली हाथ आया है खाली हाथ जाएगा. खाली हाथ जाएगा. चौदा कारखान्याचा मालक विमानात बसला होता. विमान 8:45 वाजता बारामतीत पोहोचलं होतं. 14 कारखाने, किती संस्था, किती जमीन जायदाद, किती प्रॉपर्टी, पद केवढं मोठं. महाराष्ट्राचं उपमुख्यमंत्री पद स्वतः जवळ असताना जाताना महाराज सगळी कागद शिवाशी जोडून ठेवणारा माणूस सगळी कागद अशी माळावरती टाकून द्यावी लागली, फडफडत राहिली. आणि महाराज अशा देव माणसाला जावं लागलं. का? हा काळाचा नियम. एवढंच काय, मायकल जॅक्सन नावाचा एक सुप्रसिद्ध डान्सर आहे दीपक बुवा. मायकल जॅक्सन 150 वर्ष जगण्याचं स्वप्न घेऊन जगत होता. किती? 150 वर्ष जगायचं. बारा डॉक्टराची पोच सोबत होती. किती डॉक्टर? 12 डॉक्टर ठेवले होते. गणुबुवा 12 डॉक्टर ठेवले होते. त्यातल्या एका डॉक्टरला विचारलं, नेमकं मी मरीन कशानं रे? तो म्हणला, एकतर तुमचा लिव्हर खराब होईल बर का, नाहीतर तुमची किडनी खराब होईल. काय होईल? तुमचा लिव्हर नाहीतर किडनी खराब होईल. त्या माणसानं एक किडनीवाला हा आणि एक लिव्हर वाला मॅचिंग वाला विकतच घेतले. काय? विकतच माणसं घेतली. कधी आली वेळ तर लगेच ऍडजस्ट करून बसवायची. महाराज लाख प्रयत्न करत होता, पण त्याला जगता आलं नाही. शेवटी मरावं लागलं. का? तो यहाँ मुसाफिर है, ये तराए पानी है, चार रोज की मेहमा तेरी जिंदगानी जर जमीन जर जेवर कुछ न साथ आएगा, खाली हाथ आया है खाली हाथ जाएगा. खाली हाथ जाएगा, खाली हाथ जाएगा. साथ
घराचा मालक 80,000 बायका, 1,00,000 पोरं, 1,25,000 नातू, 1,25,000 बंधू, उभा राहिला तर बिनविरोधी एवढा मोठा राजा रावण आपल्याकडं 2 तोळं 5 तोळं याच्यापेक्षा जास्त, तोळ्यापेक्षा जास्त काय नाही महाराज, तरी सुद्धा आपल्याला अहंकार आहे. देवाची लंका सोन्याची, द्वारका सोन्याची होती, बुडाली, रावणाची जळाली, आपला भरोसाच नाही महाराज, तरी सुद्धा माणूस अहंकार करतो का? तर ताकद असते. पण खरं सांगतो, उगवता सूर्य सांगून जातो जगणं कसं आहे. त्यालाही अहंकार होतो की मी जगामध्ये सगळ्याला प्रकाश देऊ शकतो. पण देव 12 तासात त्याचा अहंकार मिटवतो, त्याला मावळायला होतो. लय अहंकाराने जगायची गरज नाही का? तो यहाँ मुसाफिर है, आज समझ ले कल ये मौका हाथ न तेरे आएगा, आज समझ ले कल ये मौका हाथ न तेरे आएगा. चढ़ता सूरज धीरे धीरे ढलता ही ढल जाएगा, चढ़ता सूरज धीरे धीरे ढलता ही ढल जाएगा, ढलता ही ढल जाएगा, ढल जाएगा, ढल जाएगा, ढल जाएगा. महाराज आशाने एखादा उठून नाचल राव, एवढं जोरात वाजत. हा असं कला ही काय साधी गोष्ट नाही. आणि खरं काल मी माझ्या आपसुक तोंडातून वाक्य गेलं, कला ही शिकून येत नाही, कला ही वेळ घालवून येत नाही, कला ही रक्तात असावी लागते. कुठं? कला ही रक्तात असावी लागते, तेव्हा कुठंतरी ते नाद निघतो, कुठेतरी टाळ वाजवणारे निघतं. महिला मंडळ तुम्हाला वाटतं की नाही, पोरग एक टाळ वाजवणार, पकवाज लावणार, गाणारं निघावं, पण निघतंय तंबाखूला चुना. होय म्हणला काय तुम्ही? असू द्या, सांगू नका कोणाचं खात असेल तर. विठ्ठला महाराज, या जगामध्ये मृत्यू कुणाला चुकणार नाही. मृत्यूच्या शय्येवरती सगळ्याला झोपावं लागणार आहे. फक्त एक आहे, माणसाच्या आयुष्यामध्ये जीवन सगळ्याचं सारखं आहे असं नाही. कोणी श्रीमंत आहे, गरीब आहे, कोणी गोड खातय, कोणी तिखट खातय, कोणी उपाशी राहतय. एकदा देवाला संत भांडायलाच लागले, हे देवा अरे काय जगणं दिले रे. एखाद्याला कडक कपडे देतोय, दुसऱ्याला मळकी देतोय. देवा तुझं काय बरोबर नाही गड्या. ए देवा, लई चुकीचं जगणं. प्रभू हा खेळ दुनियेचा कशाला सांग केलासी. प्रभू हा खेळ दुनियेचा कशाला सांग केलासी, कशाला सांग पहिला खातो तुप रोटी, दुसरा खातो मीठ भाकरी. पहिला खातो तुप रोटी, दुसरा खातो मीठ भाकरी, तिसरा राहतो उपवासी. कशाला सांग केलासी. प्रभू हा खेळ दुनियेचा कशाला सांग केलासी. कशाला पहिला राहतो
एकावर एक अशा माडीत राहतो रे देवा आणि आम्ही फुटपाथवर झोपतो पहिला राहतो माडीत दुसरा राहे झोपडीत तिसरा जातो वनवासी कशाला सांग केलास प्रभू भिन्न असू शकत गड्या पण मरण सारखंच आहे का तर जीव जाऊनच मारावं लागतं फक्त मरायच्या अगोदर मरू नका मला आत्महत्या करणाऱ्या माणसाचा फार राग येतो बरं एवढं सुंदर जीवन दिले हात दिले डोळे दिले कान दिले एवढं विचार करायला बुद्धी दिली तरी सुद्धा नालायकपणा करतो म्हणजे काय करतो ज्याच्यासाठी देह मिळाला त्याच्यासाठी वापरत नाही आणि संपवून टाकतो महाराज काय मांजरपाट म्हणतात त्याला काय म्हणतात मांजरपाट म्हणतात गरीब असला तरी त्याला मांजरपाटातच गुंडाळला जातो आणि श्रीमंत असला तरी त्याला त्याच कपनमध्ये गुंडाळला जातो एवढंच काय महाराज श्रीमंत असला तरी त्याला आगच लावायला लागते आणि गरीब असला तरी त्याला जाळूनच मारावा लागतो का या जगाचा नियम आहे जो जन्माला आला तो मरणार आहे गड्या मग महाराज आम्ही जन्माला यायचं मरायचं हे चालूच आहे आमच्या जीवनाचं हित तरी कसं होईल आमच्या जीवनाचं सोहित करणारी या जगात दोन जाती आहेत एक संतांची जात आहे आणि दुसरी कळवळ्याची जात आहे म्हणजे आई वडिलांची जात आहे संत आपलं आयुष्यभर चांगलं 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 व्हावं म्हणून आयुष्यभर झटतात म्हणून तर त्यांची पालखी निघते गेली ना पालखी आता गेली ना खरं सांगू माऊली जाताना डोळ्यातनं पाणी येतो 22व्या वर्षी समाधी घेणं सोपी गोष्ट नाही इथं 22व्या वर्षी पोराला काडीची अक्कल नसते डोळ्यात पाणी येत काग ज्ञानाबाई लांब लांब जाती आले कराच्या जीवाची लाही लाही होती काग ज्ञानाबाई लांब लांब जाती या लेकराच्या जीवाची लाही लाही होते तू ज्ञानाई ज्ञानाई आमा अनाथाची माय तू ज्ञानाई आमा लेकराची माय काग काग ज्ञानाबाई लांब लांब जाती या लेकराच्या जीवाची लाई लाई होते काग पालखीला आम्ही खांदा दिला महाराज त्या पालखीत बसवलं डोळ्यातनं पाणी आलं आणि आमच्या गाव रडत होतं नातेपुते गावातली माणसं रडतात का तर एवढी जगाची माऊली ती असलेल्या आळंदीला जाते पुण्यभूमी ठाव आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव दैवताची नाव सिद्धेश्वर
हा असलेला ज्ञानोबा यांचा आविष्कार झाला, जगाचं कल्याण झालं. हे संत आपल्या आई वडील आहेत का नाही? तो संत आपले आई वडील आहेत का? तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवानो. महाराज या जगावरती संतांचे आपल्यावरती उपकार आहेत म्हणून आपलं जीवन सुलभ आहे, सुखकर आहे, आनंदीदायी आहे. खरं सांगा, अमेरिकेमध्ये वारी आहे का? अजिबात नाही. आता लंडन मधून आली बरं का, लंडन वारी आली, पण ती कधी आली आणि कधी गेली कळ, कारण तिनं आधीच काला केला. पण असो, मला काय म्हणायचंय, जगाच्या पाठीवर पंढरपूर सारखी वारी या जगाच्या पाठीवरती नाही का? तर आमच्या वाडवडिलांनी ही वारी आजपर्यंत आमच्या ताब्यात आणून दिली. म्हणजे माझ्या वडिलाची मिरासी गा देवा, तुझी चरणसेवा पांडुरंगा. म्हणून आपल्या जीवनाचं हित करणार सगळ्यात मोठं नेतृत्व म्हणजे संत आहेत. आणि संतांनंतर आपलं जर खरंच कोण जर पाहत असेल तर ते आपले आई वडील आहेत गड्या, जे आपल्यासाठी आयुष्यभर झटतात. महाराज खरं म्हणता का? अभंगाचं पहिलं चरण जरा आपली कुरवंडी वाळवणी बाप जोडत असतो. बरं जोडणं सोप आहे का तोडणं सोप आहे? जोडणं सोप आहे का तोडणं सोप आहे? तोडायला फार वेळ लागत नाही बरं, लगेच तोडता येत. जोडायला फार वेळ लागतो. माणसाला तोडायला लय आवडतं का जोडायला लय आवडतं? छन्नी काय करते हो? तोडायचं काम करते का जोडायचं? तोडायचं. आणि आयरन काय करते? जोडायचं काम करते. तुमच्या घरात लय आयरणी हाय त्या का लय छानी हाय त्या? आता बघून हसू नका माझ्याकडे. आयरनीनं म्हणतोय, छान्यानं नाही म्हणलो. खरं सांगा, जोडणारीला घरात लय किंमत आहे का तोडणारीला? खरं सांगू माय, जी लय घराला जोडून ठेवायचा प्रयत्न करते ना, अख्खं घर तिलाच नाव ठेवतं, तिला शिव्या घालतं, बरोबर? तिच्यावरच आळ आणतं, बरोबर? आणि जी कधीच नीट वागत नाही, कधी कुणाला नीट बोलत नाही, सारख्या कुरघोड्याच करते ना तुमच्यात एक जणी. फक्त तिचं बोट दाखवत दिला का तिला असं दाखवू नका. पण खरं सांगा, तिला सगळे मानतात का नाही? गल्लीत तिला मान, पाहुण्यात गेले तरी तिला मान. अय आज ती घाण, पण लईच तिला मान. कोण? छन्नी. त्या छन्नीचं नाव पुरातनात आहे. तिचं नाव आहे कैकई. तिचं नाव आहे कैकई. कैकईनं नाती तोडली का जोडली हो? तोडून टाकली हो नाती. पण खरं सांगतो, किती कुणी कान भरू द्या, एक वेळ आपल्यावरती वाईट वेळ येऊ द्या, पण आपल्या वडिलाचं ब्रीद वचन म्हणून ते पाळायला शिकवते ते रामायण आहे. रामायण महाभारत काय लय लांब नाही. प्रत्येक घरात रामायण आहे, प्रत्येक घरात महाभारत आहे. महाभारत आणि रामायणामध्ये फार फरक नाही. खरं सांगतो झगडे दादा, माझं ते माझं आणि माझं ते सुद्धा माझं, याचं नाव काय? अहो हे चुकलं जरा. माझं ते माझं आणि तुझं ते पण माझं, याचं नाव महाभारत. माझं ते तुझं आणि तुझं ते सुद्धा तुझंच, याचं नाव. मग रामायण फार लांब गेले का घरात आहे? रामायण बी घरातच आहे. जो भाऊ आपल्या भावाला हक्कापेक्षा जास्त थोडा ढळता देतो ना, देतच नाही का? द्यायचं म्हणजे प्रत्येक घरात आता महाभारत चालू आहे, बरोबर ना? तुमच्याकडे काही लावालावी करते का तुमच्याकडे? अजून घरात जितीच आहे का ती? म्हणलं मिली असेल पण ती मरत नसते. आणि खरं सांगू,
काही मेली हे तुम्हाला सिद्ध करून दाखवतो. तुमच्या एवढ्या सगळ्यात कोणाचं काही नाव आहे का सांगा? आहे का? ह्याच्यात 4-5 तरी कौशल्या गावतील. बरोबर आहे का गावतील? कौशलेचा रामबाई, कौशलेचा राम, कबीराचे विणतो शेले, कबीराचे विणतो शेले, कौशलेचा रामबाई, कौशलेचा राम, कौशलेचा रामबाई, कौशलेचा राम. म्हणून छन्नी नाही व्हायचं तर आयरन व्हायचं. तोडूच नका गड्या, कारण तोडल्यानंतर परत जोडता येत नाही. माय एका घरात 2 चुली करणं सोपं आहे का अवघड आहे बरं? कोण म्हणलं लय सोपं आहे? कालच्या कीर्तनात म्हणली मी कालच. खरं सांगा, 2 चुली करणं सोपं आहे, पण 2 चुलीची 1 चूल करणं परत जवळच येत नाही गड्या. म्हणून मी तर म्हणतोय माणसानं किती दूर राहू द्या, भले एका चुलीच्या 2 चुली झाल्या तरी चालतील गड्या, फक्त आपल्या भावाच्या मनातलं अंतर मात्र दुरावलं नाही पाहिजे. नवे आपली नाती जवळ राहिली पाहिजेत. असू दे गड्या, तुम्ही थोडं लांब राहायला जाऊ द्या, परंतु अंतकरणातून मनातून एकामेकाच्या जवळ राहा. फार लांब सुख नाही, सुख तिथंच आहे. विठ्ठल विठ्ठल जोडायला शिकवतो तो बाप असतो. महाराज बाप करी जोडी, लेकुरा ते ओढी, आपली कुरवंडी वाळवणी. कुरवंडी म्हणजे हे शरीर बर का, आपला देह झिजवतो आणि आपल्या लेकरासाठी करून ठेवतो. IPL बंद झालं का? चालू आहे ना एप्रिल मध्ये. आता मला सांगा, IPL मध्ये एखाद्याने मारला बॉल आणि पळून रन काढली आणि आउट व्हायचं वाचला, तर आपल्यातली पोरं काय करतात? शर्ट काढतात. खरं सांगते, नाचतात का नाही? त्याने रन काढली, याला काय फायदा आहे? काय सुद्धा नाही, पण तरी बी नाचते. खरं सांगा, आता हे पटण्यासारखं तुम्हाला सांगतो. आपल्या बापानं नांगराचं रुमणं हातात धरावं, या बांधापासून त्या बांधापर्यंत 1000 रन काढाव्या. बापासाठी पोरग कधीच टाळी वाजवत नाही, नवे बापाचं नाव सुद्धा काढत नाही. खरं सांगा, या बापाच्या कष्टाला किंमत राहिली का? अजिबात नाही गड्या. या खोट्या आशेवरती, खोट्या मायेवरती जगणार हे जग आहे. खरा जगतो तो बाप असतो, जो आपलं शरीर झिजवतो आणि आपल्या पोरांच्या जीवनामध्ये सुख निर्माण करतो. बाप म्हणजे दिवा आहे, जो जळत राहतो. मायांनो, बाप म्हणजे दिवा आहे, जो जळत राहतो आणि संपूर्ण प्रकाश आपल्या घराला देत राहतो. एकदा का तो मावळला ना, मग घरातली माणसं म्हणतात, उजेड होतात वर बरं होत. आता पाय टाकला तरी दुःख आहे ना, अडचण आहे, त्रास आहे. महाराज, बापाचं महत्व जाणून घ्या, हेच कीर्तन शिकवतं. बाप करी जोडी, लेकुरा ते उडी, आपुली करवंडी बाळवणी. काय करतो बाप? एकाएकी केला मिराशीचा धनी, कडी वागवणी भार खांदी. त्या यमुना माईला पूर आला होता, म्हणजे आमच्या इंद्रायणीला सुद्धा आलता बरं, पण तो आला नव्हता, आणला गेला होता. इंद्रायणीला पूर जर आला असता तर ह्याच्या अगोदर लय वेळ आला असता, पण अजून आला नव्हता. आता आला म्हणजे कशासाठी आला? तर फार वर्षापासून इंद्रायणी स्वच्छतेचा प्रश्न प्रत्येक वर्षी उपस्थित होत होता, पण काही अडचणीमुळं, कुणाच्या ताकदीमुळं, कुणाच्या काय काय गोष्टी असतील त्याच्यामुळे ते काय शक्य झालं. शेवटी इंद्रायणी मातेला सुद्धा राग आला आणि शेवटी इंद्रायणीनं स्वतः आपली शुद्धी करून घेतली. एक जगातलं सगळ्यात त्रिवार वास्तव आहे की आदल्या दिवशी पूर चांगला अचाट होता. अरे माऊलीचं जसं प्रस्थान झालं ना, तसा पूर सगळा सपाट झाला. ही ताकद माझ्या साधू संतांची आहे, फक्त माणसाने ती जाणली पाहिजे. पूर येत असतो, पूर ओसरत असतो, फक्त माणसानं थोडं शांत राहिलं पाहिजे.
फक्त लय पुरात गेले की वाहून जात विठ्ठला. विठ्ठल विठ्ठल. त्या भगवान कृष्णाने ते असलेल्या यमुना माईला पाय लावला आणि ते सगळं असलेलं पाणी शांत झालं, दुभंगली आणि पलीकडे वाढ देऊन त्या असलेल्या बंदिवसातला देव गड्यानो राजा किरे झाला. कृष्ण सिंहासनी बैसला. महाराज एकाएकी केला मिराशीचा धनी, कडिये बागवणी भार खांदी. आता इथे बसलेल्या प्रत्येक तरुणाला माझी विनंती आहे, आपण जगत असताना कोणासाठीच जगू नका, आपल्या बापाच्या स्वप्नासाठी जगा. का? कारण तुमचं स्वप्न पूर्ण होण्यासाठी तो बाप कधी नीट झोपला नाही. त्यानं त्याची झोप उडवून घेतली, काबाड कष्ट केलं आणि तुम्हाला ज्या ठिकाणी पाठवले ना त्या ठिकाणी आपल्या असलेल्या आयुष्यातलं सर्वस्व पणाला लावायचं. ज्या भाऊकीनं आजपर्यंत आपल्याला पाण्यात बघितलंय ना त्या भाऊकीला खाली बघितल्याशिवाय सोडायचं नाही गड्या. हे पोटल अन्न नव्हतं, लई त्रास दिला. अरे चालवायला सायकल नव्हती, सायकल सुद्धा देत नव्हती माणसं. एक दिवस पोरांनो असा ना की आपल्या बापाला एवढ्या महागड्या गाडीत बसवा आणि गावात न फिरवून आणा. देवालाच काय, देवाच्या बापाला सुद्धा आनंद होईल एवढी ताकद आपल्या आई वडिलांमध्ये आहे. फक्त आपल्या असलेल्या बापाचं स्वप्न बघायचं आणि ते पूर्ण करायचं. तुकोबराय नेमकं काय करायचं? घालून या पाहे डोळा अलंकार, ठेवा दावे थोर करून या. का तर एकाएकी केला मिरासीचा धनी, कडिये वागवणी भार खांदी. महाराज आम्हाला तिन्ही चरणाचा अर्थ कळाला. बाप जोडत राहतो आणि आपल्याला इच्छित ठिकाणी पोहोचून आपलं आयुष्य सोन्याचं करतो. नेमका आमचा बाप जगतो तरी कसा? तो कमने दी गांजो आणि काशी, हो कमने गांजो आणि काशी, उदार निवासी हरी विठ्ठोबा रखमाय, हरी हरी जय जय हरी, हरी जय जय